Hello, 11th Commerce, Organization of Commerce students. Last few lectures we have started chapter number 2 functions of management. यामधील कंट्रोलिंग नियंत्रण आपण घेतलेलं होतं, सुरू केलं होतं. यामधील इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग हे लास्ट लेक्चरमध्ये चालू केलं होतं. आपण नियंत्रणाचे महत्त्व, कंट्रोलिंगचे इम्पॉर्टन्स पाहिलं, सुरुवात केली होती. यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंगमध्ये फर्स्ट नंबर फुलफिलिंग गोल्स ऑफ ऑर्गनायझेशनचे उद्दिष्टे जे आहेत, गोल्स जे आहेत ते पूर्ण करणे. सेकंड नंबर मेकिंग इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, जे रिसोर्सेस आहेत त्याचा योग्य असा कार्यक्षम वापर करणे. थर्ड नंबर ॲक्युरेसी ऑफ स्टँडर्ड, जे स्टँडर्ड्स आहेत ते त्यांची ॲक्युरेसी अचूकतेने वापर करणे. त्यानंतर फोर्थ नंबर आहे मोटिवेट्स एम्प्लॉई, जे कर्मचारी आहेत बिझनेस ऑर्गनायझेशनमधील त्यांना मोटिवेट्स करण्याचं काम करणे. हे सर्व काही कंट्रोलिंगमुळे पॉसिबल होतं. त्यानंतर फिफ्थ नंबर इन्श्युअर ऑर्डर अँड डिसिप्लिन, ऑर्डर घेण्याची आणि डिसिप्लिन शिस्तीची हमी देणे. कंट्रोलिंग इज द फंक्शन ऑफ ऑर्डर अँड मेंटेनिंग डिसिप्लिन. कंट्रोलिंगमुळे नियंत्रणामध्ये संघटनेमध्ये एक प्रकारची शिस्त आणि सुसूत्रता म्हणजेच डिसिप्लिन आणि ऑर्डर फॉलो करण्यास शिस्त आणता येते. त्यानंतर 6 नंबर फॅसिलिटेट्स कोऑर्डिनेशन, समन्वयाची सुविधा कंट्रोलिंगमुळे निर्माण होते. त्यानंतर 7 नंबर फिजिओलॉजिकल प्रेशर, मानसिक दबाव नसतो. 8 नंबर इन्श्युअर ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस, संघटनात्मक कार्यक्षमता व प्रभावीशीलता निर्माण होते. 9 नंबर बिल्ड्स गुड कॉर्पोरेट इमेज, चांगली प्रतिमा, एक व्यावसायिक प्रतिमा इमेज तयार होते. 10th नंबर ॲक्ट्स ॲज अ गाईड, मार्गदर्शक म्हणून कार्य करणे. यामधील आपण फर्स्ट फुलफिलिंग गोल ऑफ ऑर्गनायझेशन पाहिलं, मेकिंग इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस पाहिलं, थर्ड ॲक्युरेसी ऑफ स्टँडर्ड्स पाहिलं, फोर्थ नंबर मोटिवेट्स एम्प्लॉई पाहिलं. त्यानंतर फिफ्थ नंबर इन्श्युअर ऑर्डर अँड डिसिप्लिन पाहिलं. त्यानंतर 6 नंबर फॅसिलिटेट्स कोऑर्डिनेशन, समन्वयकाची कोऑर्डिनेशनची सुविधा. Control is a function in which the role and responsibilities of all departmental managers and the subordinate are designed clearly. कोऑर्डिनेशन, समन्वय साधणे. कंट्रोल हे एक अशा प्रकारचं फंक्शन आहे. कंट्रोल इज अ फंक्शन in which role the responsibilities of all department managers and the subordinates are designed clearly. कंट्रोलिंग हे एक असे कार्य आहे ज्यामध्ये ऑल डिपार्टमेंट मॅनेजर्स, सर्व विभागीय मॅनेजर्सची आणि त्यांच्या सबऑर्डिनेट्सची, त्यांच्या हाताखालील काम करणाऱ्यांची सर्वांची रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, त्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या काय आहेत याचा स्पष्टपणे आराखडा तयार केलेला असतो. कंट्रोलिंगमुळे कोऑर्डिनेशन बिटवीन देम हेल्प टू फाइंड आउट द डेविएशन्स इन द रिप्रेझेंटेटिव्ह डिपार्टमेंट्स अँड टू यूज रेमिडियल मेजर्स फॉर डिझायर्ड रिझल्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. या डिपार्टमेंटमधील जे हेड्स आहेत, जे विभाग प्रमुख आहेत, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणि त्यांच्या संबंधित कामाचं जे आहे, काम करण्याची इच्छा, यावरनं एक प्रकारचं योजना उपाययोजना वापरण्यास मदत होते. कोऑर्डिनेशनमुळे एकमेकांमध्ये समन्वय साधण्यात मदत होते त्या ऑल डिपार्टमेंटच्या हेडची आणि त्याच्या डिपार्टमेंट्सला
जे वर्किंग करणारे आहेत त्यांच्यामध्ये एक समन्वय कोऑर्डिनेशन साधण्यास मदत होते. त्यानंतर 7 नंबर आहे फिजिओलॉजिकल प्रेशर, मानसिक दबाव. The performance are evaluated with the standard target. स्टँडर्ड टार्गेट जे कर्मचाऱ्यांचं जे एम्प्लॉईजचं जी कामगिरी आहे त्यांचं एक मूल्यांकन, म्हणजेच कर्मचाऱ्यांचं जे कामगिरी आहे जी त्यांची एक स्टँडर्ड्स आहेत कशाद्वारे जे द एम्प्लॉई आर व्हेरी वेल अवेअर that their performance will be evaluated and they will be rewarded accordingly. जे एम्प्लॉईज आहेत ते कर्मचारी आहेत त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन होणार आहे आणि त्यानुसार त्यांना योग्य मोबदला दिला जाईल याची जाणीव असते. The physiological pressure work as a motivational factor for employee to give their best performance. हा एक फिजिओलॉजिकल प्रेशर आहे जो मनोवैज्ञानिक दबाव एम्प्लॉईजवरती कर्मचाऱ्यांना त्यांची काय आहे त्यांची ॲज पर मोटिवेशन फॅक्टर फॉर एम्प्लॉई टू गिव्ह देअर बेस्ट परफॉर्मन्स. हा जो काही फिजिओलॉजिकल प्रेशर आहे जर मनोवैज्ञानिक दबाव कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. दिस फिजिओलॉजिकल प्रेशर्स वर्क ॲज अ मोटिवेशनल फॅक्टर फॉर एम्प्लॉई टू गिव्ह देअर बेस्ट परफॉर्मन्स. हा जो फिजिओलॉजिकल प्रेशर हा जो मनोवैज्ञानिक दबाव आहे तो कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईजला उत्कृष्ट गिव्ह देअर बेस्ट परफॉर्मन्स उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यानंतर 8 नंबर इन्शुअर ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी संघटनात्मक कार्यक्षमता अँड इफेक्टिव्हनेस आणि प्रभावशीलपणा आणता येतो. फॅक्टर्स ऑफ कंट्रोल include making managers responsible, motivating them for higher performance and achieving departmental coordination. कंट्रोलिंग हा घटक कंट्रोलिंगमुळे किंवा कंट्रोल फॅक्टर ऑफ कंट्रोल जो नियंत्रणाचा फॅक्टर ऑफ कंट्रोल नियंत्रणाचा जो घटक आहे त्यामुळे मॅनेजर्सला जबाबदार बनवितात. कंट्रोलिंग फॅक्टर्समुळे मॅनेजर रिस्पॉन्सिबल बनतो जबाबदार बनवतात. त्याचबरोबर मोटिवेटिंग देम प्रोत्साहन देतात. फॉर हायर परफॉर्मन्स चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन देतात. अँड अचिव्हिंग डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन देतात. आणि काय होते कोऑर्डिनेशन अचिव्हिंग डिपार्टमेंटल समन्वय साधण्याचे काम करतात. यामुळे इन्शुअर्ड अबाउट ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस यामुळे ऑर्गनायझेशनचा म्हणजे संघटनेचा प्रभावशीलपणा म्हणजेच इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी आणि कार्यक्षमता याची खात्री पटते ह्याच्यामध्ये वाढ होते. कंट्रोलिंग या फॅक्टरमुळे जे मेकिंग मॅनेजर्स रिस्पॉन्सिबिलिटीज जे मॅनेजर्सची जबाबदार बनवतात मॅनेजर्सना त्यांच्या कामगिरीमध्ये प्रोत्साहन देतात. त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन साधण्याचे काम करतात मॅनेजर्स. यांच्यामुळे ऑर्गनायझेशनमधील इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सीनेस यामध्ये वाढ होण्यास मदत होते. त्यानंतर 9 नंबर बिल्ड्स गुड कॉर्पोरेट इमेज चांगली औद्योगिक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते. एक चांगली औद्योगिक सामाजिक प्रतिमा निर्माण होते. गुड कॉर्पोरेट इमेज तयार होण्यास मदत होते. कंट्रोलिंग फंक्शन्स हेल्प टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन. कंट्रोलिंग या फंक्शन्समुळे कंट्रोलिंग फंक्शन्स हेल्प
कंट्रोलिंग फंक्शनमुळे एकंदरीत सर्व कामगिरीची सुधारणा होण्यास ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन इम्प्रूव्ह. कंट्रोलिंगमुळे ऑर्गनायझेशनची ओव्हरऑल परफॉर्मन्स कामगिरी सुधारण्यास मदत करते. मिनिमम डिव्हिएशन इन प्रीडिटर्माइन्ड स्टँडर्ड्स अँड ॲक्च्युअल परफॉर्मन्स रिझल्ट इन टू द प्रोग्रेस ऑफ बिझनेस. व्यवसायामधील प्रगती ही जे काही प्रीडिटर्माइन्ड स्टँडर्ड्स आहेत, पूर्वनिर्धारित जे स्टँडर्ड्स आहेत आणि ॲक्च्युअल परफॉर्मन्स आणि प्रत्यक्ष कामगिरी यामधील जो कोणताही फरक कमी करण्यास, त्यातून संघटनेची प्रोग्रेस होण्यास, विकास होण्यास मदत होते. इट कॅन बी अचिव्ड विथ द हेल्प ऑफ प्रॉपर कंट्रोल. यामुळे योग्य प्रॉपर कंट्रोलमुळे हे सर्व काही शक्य आहे. इट कॅन बी अचिव्ड विथ द हेल्प ऑफ प्रॉपर कंट्रोल. योग्य कंट्रोलमुळेच्या मदतीने हे साध्य करता येते. दिस बिल्ड्स गुड कॉर्पोरेट इमेज अँड ब्रिंग्स गुडविल फॉर द बिझनेसेस. त्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनची एक गुड कॉर्पोरेट इमेज बनते, एक चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण होण्यास आणि त्याचबरोबर गुडविल फॉर द बिझनेस, चांगली ख्याती निर्माण होण्यास मदत होते. त्यानंतर लास्ट नंबर, ॲक्ट्स ॲज अ गाईड. मार्गदर्शक, गाईड म्हणून कार्य. ॲक्ट्स ॲज अ गाईड, मार्गदर्शक म्हणून कार्य. Controlling function provides set of standard performance. कंट्रोलिंग हे कार्य सेट ऑफ स्टँडर्ड परफॉर्मन्स. कंट्रोलिंग या फंक्शनमुळे स्टँडर्ड परफॉर्मन्स, चांगल्या कामगिरीचा करण्यास मदत होते. मॅनेजर्स ॲज वेल ॲज सबऑर्डिनेट्स वर्क अकॉर्डिंग टू इट. मॅनेजर्स आणि त्यांचे सबऑर्डिनेट हाताखालील कर्मचारी या कंट्रोलिंगनुसार कार्य करतात. व्हेनेवर नेसेसरी दे कॅन टेक द हेल्प ऑफ दीज स्टँडर्ड्स अँड कॅन अचीव डिझायर्ड रिझल्ट. वेळ पडल्यास या स्टँडर्ड्सची मदत घेऊन ते चांगले रिझल्ट, अचीव द डिझायर्ड रिझल्ट. वेळ पडल्यास या स्टँडर्ड्सची मदत घेऊन ते यश प्राप्त करू शकतात. दस अशा प्रकारे कंट्रोलिंग फंक्शन ॲक्ट ॲज अ गाईड फॉर एव्हरीवन. अशा प्रकारे कंट्रोलिंग करण्यासाठी गाईड म्हणून कंट्रोलिंग फंक्शन ॲक्ट्स ॲज अ गाईड फॉर एव्हरीवन. कंट्रोलिंग हे कार्य अशा प्रकारे सर्वांना मार्गदर्शक म्हणून मदत करत असते. द स्टेप्स टेकन फॉर कंट्रोलिंग इन ॲक्टिव्हिटी गाईड द मॅनेजमेंट व्हाईल प्लॅनिंग द फर्दर ॲक्टिव्हिटी. अशा प्रकारे कार्य करण्यासाठी केलेल्या उपाययोजनाचे, कामाचे नियोजन करण्यासाठी कंट्रोलिंग हे मार्गदर्शन करण्यास, गाईड म्हणून कार्य करण्यास उपयुक्त ठरतात. द स्टेप्स टेकन फॉर कंट्रोलिंग अँड ॲक्टिव्हिटी गाईड द मॅनेजमेंट व्हाईल प्लॅनिंग द फ्युचर ॲक्टिव्हिटीज. भविष्यातील कामाचे नियोजन करण्यासाठी कंट्रोलिंग हे गाईड म्हणून, मार्गदर्शक म्हणून पूर्व कार्य करण्यास मदत करतात. अशा प्रकारे इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग हा फंक्शन आपला झालेला आहे. यानंतर आपल्याला कोऑर्डिनेटिंग हा शेवटचा फंक्शन्स घेऊन या ठिकाणी चॅप्टर संपवायचा आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोऑर्डिनेटिंग हा फंक्शन
पाहूयात. थँक्यू स्टुडंट.